चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं. चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं. उंच आकाशात भरारी घेणाऱ्याला आभाळाचं भय नसतं. या शब्दांना सतत उतरवणारे नाव म्हणजे खबालवाडी तारळेगावचे सुपुत्र उद्योगरत्न माननीय बाळासाहेब खबाले पाटील. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या तारळे खोऱ्यातील खबालवाडीसारख्या डोंगराळ व दुर्गम भागातील जन्मलेल्या बाळासाहेब खबाले पाटील या व्यक्तिमत्वानं आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर व स्वकर्तृत्वावर उद्योग विश्वात एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे. उद्योगपतीचा मुलगा हा उद्योगपती होतो, व्यापाराचा मुलगा हा व्यापारी होतो, मात्र शेतकऱ्याचा मुलगा देखील उद्योगपती होऊ शकतो हे बाळासाहेब खबाले पाटील यांनी आपल्या स्वकर्तृत्वावर सिद्ध करून ग्रामीण भागातील तरुणांसमोरच नाही तर ध्येयवेडा तरुण पिढीसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. ग्रामीण भागातील शेतकरी हा विस्थापित उद्योगपतींच्या समोर व व्यापाऱ्यांच्या दलालीखाली नेहमीच दबत आलेला आहे. शेतकऱ्यांना त्याच्या घामाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी बाळासाहेब खबाले पाटील यांनी तारळे भागात जगदंबा उद्योग समूहाची स्थापना केली. जगदंबा उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी जगदंबा स्टोन केशर, जगदंबा प्लाय अँड ब्रिक्स, जगदंबा अर्थ मूव्हीज, त्रिमूर्ती दत्त मंगल कार्यालय, खबाले पाटील ट्रान्सपोर्ट
याचबरोबर जिरायत शेतीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांच्यासाठी शेतीपूरक असा जगदंबा दूध या दुग्ध व्यवसाय निर्माण करून शेतकऱ्यांचे आर्थिक मान उंचवण्याचा प्रयत्न करून तारळे भागात धवल क्रांती घडवली आहे. 1992 साली मी उद्योग चालू केले. 1992 साली मी पहिला टेम्पो घेतला होता 407. तिथून पुढे नंतर मी दुसरा टेम्पो घेतला 407. पुन्हा जीप होती. ह्याच्यातून उद्योग वाढवत आमचे गाव डोंगरावर आहे. खाली जागा वगैरे आमची होती, पण त्यावेळेला आमचे घरसुद्धा नव्हते. एक साधे शेड होते खबालवाडी गाव आमचं खाली पुनर्वसन झालेली खबालवाडी आहे तर गाव. तिथून टेम्पोपासून मी सुरुवात केली. हळूहळू टेम्पोपासून नंतर मी ट्रान्सफर व्यवसायात गेलो. ट्रान्सफर व्यवसाय करता करता मंगल कार्यालय बांधलं तारळेमध्ये. ते मूर्ती दत्त मंगल कार्यालय. मंगल कार्यालय झाल्यानंतर मी हळूहळू मंगल कार्यालयाचा विषय घेत ट्रान्सफरचं आपलं व्यवस्थित चाललं होतं. तर 5-6 वर्ष ह्याच्यातच ट्रान्सफर आणि मंगल कार्यालयातच माझे चालू होतं व्यवस्थित. ट्रक माझे झाले ट्रकमध्ये चालूच होते. आत्तासुद्धा माझे आहेत. 10 ट्रक आहेत. पुन्हा मशिनरी आहेत मोठ्या ऑकलँड वगैरे आहेत 4-5. JCB 4-5 आहेत. क्रेशर आहेत 2. नंतर मंगल कार्यालय, हॉटेल आहे. तारळेमध्ये मंगल कार्यालय आहे सोसायटी असं. पुन्हा कॅटल फार्म आहे म्हैशींचा. नंतर जगदंबा ब्रिक्स या नावानं आपली विटाची सगळं म्हणजे वीट सगळं म्हणजे हे बी आपले पेवर्स पेवर्स हे सगळं तयार होते तिथं ब्रिक्सवर. एक व्यक्ती इतका व्यवसाय सांभाळण्यामागं एक मोठी ताकद असावी लागते ती म्हणजे कुटुंबाची ताकद असते. काय सांगतात? कुटुंब आमचं अजून एकत्रच आहे. एकत्रित व्यवस्थित आहे. सगळं आमचं कुटुंब माळकरी आहे. धार्मिक वृत्तीने सगळे असल्यामुळे सगळं व्यवस्थित चाललंय. त्याच्याकडे गेलो आपण तिथं काय मानलं खर्च बाबा आम्हाला पाहिजे त्यांना कोणतरी आपल्यातलेच म्हणजे आपले हितचिंतक त्यांना काहीतरी फोन करून सांगणार वेगळं चालणार. आत्ता मस्त पाठीमागं लागते. ही बँक येते ती बँक येते. स्टार्टला गेलं अडचणीचे विषय असतात म्हणजे हितचिंतक भरपूर असते. काहीतरी उलटं सांगायचं नाही. एखादा माणूस मोठा होत असला का नाही आडकाठी करायचे बरेच प्रयत्न चालू असतात. पण आपलं देवावर विश्वास आहे. अडचणी येणार नाही हा आत्मविश्वास आहे. त्याच्यामुळे काय अडचणी येणारच नाही. बरोबर. आणि चुकीचं आपण काही केलेलंच नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित मार्गाने सगळं चाललेलं आहे. आणि अडचण आत्ता तर मुळीच येणार नाही. मला त्या म्हणजे धंदा करत असताना स्वतःची मानसिकता चांगली पाहिजे. मानसिक स्थिती चांगली पाहिजे. बाबा आपण हे उभं केले पण त्याच्याकडे पूर्ण तुम्ही ज्या वेळेला मनापासून त्याच्याकडे लक्ष देता तर तुम्हाला अपयश येणारच नाही. स्पर्धा असू द्या काही असू द्या पण तुम्ही त्या धंद्यावर तुमचं प्रेमच पाहिजे मनापासून. त्यात तुम्ही अपयश ठरवूच शकत नाही. शक्यच नाही म्हणजे ते. पण तुमचं मनापासून त्या धंद्यावर जग तुम्ही कुठलाही धंदा करा पण त्याच्यापासून तुमचं मनापासून त्याच्यावर प्रेम पाहिजे आणि हे मी करणारच तर तुम्ही अपयश येऊ शकत नाही. माझं नाव हनुमंत ज्ञानदेव खबाले पाटील. आम्ही अत्यंत एक शेतकरी कुटुंबातली. आमचे वडील पहिले तारळे गावचे मेंबर होते. ग्रुप ग्रामपंचायत खबालवाडी वेखंडवाडी तारळे. आणि पहिल्यापासून आमचे वडील राजकारणात होते पण आमची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे आम्ही 3 भाऊ आणि 4 बहिणी आणि शेती संपूर्ण आमची डोंगरावरती असल्यामुळं त्याच्यासाठी उपजीविका म्हणून आम्ही शेळीपालन केले होते. 50 शेळ्या होत्या. त्याच पद्धतीने आम्ही पहिल्यापासून संपूर्ण एक जीवाने आणि एक विचाराने वागलो. त्याच्यामुळं आज ही आमची एवढी प्रगती झाली. धाकट्या भावाने जे विश्व निर्माण केलं आणि त्याला आम्ही साथ देत आलो आणि अशीच आमची प्रगती पुढं चालू राहील. आणि सर्वांना मला शुभसंदेश असा द्यायचा आहे की प्रत्येकाने भावाभावानी एकत्रित व्यवस्थित एक विचाराने पैसे तुमच्याकडे नसू द्या पण महत्त्वाचा विचार असलं ना तर कुठल्याही यशाचं शिखर गाठता येतं असं मी शुभसंदेश देतो. सामाजिक कार्याबरोबरच बाळासाहेबांनी एकंडवाडीचे उपसरपंच म्हणून देखील अतिशय उत्तम कारभार केला आहे. उपसरपंच पदाच्या कार्यकालात
एकांडवाडीचा सर्वांगीण विकास लोकसहभागातून करताना बाळासाहेबांनी आपल्या कामाची एक वेगळी चुणूक दाखवून दिली आहे. बाळासाहेब खबाले पाटील यांचे श्रद्धास्थान म्हणजे इंजाई देवी. इंजाई देवीचा आशीर्वाद हा सदैव बाळासाहेब खबाले पाटील यांच्यावर राहिला आहे. मंदिराचे सुशोभीकरण देखील बाळासाहेब खबाले यांनी केलं आहे. यशाची हवा डोक्यात गेल्यावर भले भलेही आपल्या गावाला मातीला विसरतात. मात्र बाळासाहेब खबाले पाटील यांनी उद्योग विश्वात भरारी घेतली असतानाही आपल्या गावाची, गावातल्या माणसांची नाळ कधीही तुटू दिली नाही. त्यांचं या मातीवर, गावावर व गावकऱ्यांच्यावर देखील तेवढंच प्रेम आहे. बाळासाहेब खबाले पाटील हे दरवर्षी दत्त जयंती व पारायणासारखे विविध धार्मिक कार्यक्रमही मोठ्या प्रमाणावर साजरे करत असतात. बाळासाहेब खबाले पाटील हे आजही व्यस्त कार्यातून गावकऱ्यांशी मनमोकळेपणाने वावरतात. खबालवाडीच्या भोळ्या भाबड्या जनतेचे ते जणू विठ्ठलच आहेत, अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांची बाळासाहेब खबाले पाटील यांच्याविषयी आहे. भावंजाबद्दल सांगायचं म्हणल्यानंतर आता सध्या नवरात्रीचा उत्सव झाला, त्यानिमित्तानं भावनी प्रत्येक ज्यांचा उपास होता त्या मावल्यांचा, त्यांना प्रत्येकी अर्धा किलो खजूर असं या वाटप केले. जवळजवळ 13 टन खजूर या भागामध्ये त्यांनी वाटलेली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक मंडळाला फुल नाही फुलाची पाकळी तरी कुणाला 5,000, कुणाला 10,000 आणि गोरगरीब त्यांच्या घरी येऊ द्या, कुठे द्या, डेअरीवर येऊ द्या, तो कधी खाली हात म्हणून गेलेला नाही. जो येणारा कोण बी असू द्या, सामान्य माणूस जरी असला आणि डेअरीवरती जर तो प्रवेश केला भामच्या, तर चहा आणि पाणी प्यायल्याशिवाय तिथून जायचं नाही. भावांची स्टँडिंग ऑर्डर आहे, कुणीही येऊ द्या. तुम्ही आता जी बोलला कुटुंबाविषयी की महाराष्ट्रभर फिरलो, देशभर फिरलो, असं कुटुंब मिळालं नाही, काय सांगाल या कुटुंबाबद्दल? या कुटुंबाबद्दल सांगण्याजोगं माझ्याकडे काय नाही. म्हणजे फार मोठं यांचं वैशिष्ट्य आहे. अजून एवढा मोठा परिवार, नातुंड परतुंड दादानी पाहिलेत, केवढा मोठा परिवार आहे आणि एका पेंडीवर चाललेला हा परिवार आहे. एवढी मोठी संपत्ती आहे. आज या तारळे भागामध्ये, पाटण तालुक्यामध्ये करोडोची संपत्ती त्यांच्यापाशी घरी आहे. पण अभिमानानं जर गर्वानं एखाद्या वेळेला कुणाला मागं सर बाळासाहेबांच्याबद्दल बोलायचं झालं तर सर्वप्रथम मी एवढं सांगेन, त्यांनी जी सुरुवात केली फार मोठी कष्टाने केलेली आहे आणि त्यांच्या कुटुंबातला आदर्श, त्यांचे सगळे घरचे ज्या व्यक्ती आहेत त्या माळकरी आहेत. आणि कुठल्याही कामाला सुरुवात करताना माणसाजवळ काय पाहिजे, अध्यात्म पाहिजे. अध्यात्माची जोड त्यांच्याजवळ जबरदस्त असल्यामुळं त्यांना ते ही यश संपादन झालेलं आहे आणि इथून पुढे त्यांना अशाच पद्धतीचं यश संपादन होईल अशी मी अपेक्षा करतो. उद्योग विश्वात यश संपादन करणाऱ्या बाळासाहेब खबाले पाटील यांना आई, वडील, भाऊ, पुतणे व कुटुंबियांचीही मोलाची साथ मिळत आहे. आपल्या मुलाने, भावाने, काकांनी मिळवलेल्या यशाचा या सर्वांना मोठा अभिमान आहे. ह्याच्याकडे होते, मुंबईला शिकले, पाण्याच्या गाडीवर एका माणसाकडं, तिथनं आले पुन्हा सातारला आले. तिथं ते आमच्या
बहिणीच्या त्या मालकानं सांगितलं दुसरे भाव म्हणून, त्यांना म्हणले गाडी शिकवा. मुंबईला शिकले पण ते वेगळं इकडं हायवेला शिकवा. त्यानंतर मग ते सातारला एक बागवान होते, त्याच्या गाडीवर थांबले. मग त्याच्यावर काय बक्षीस मिळवले 2-3 वेळा दिल्लीला, द्राक्ष नेऊन मिळवले. पुन्हा घरी आले आणि म्हणले आई भाऊ दुसऱ्याच्या गाडीवर राहून काय उपयोग नाही. दुसऱ्याच्या गाडीवर राहिलो तुम्हाला 6 महिने काम करायला नको. असं का तर म्हणले दुसऱ्याच्या पैसा करून त्या माणसानं गाडी घेतलेली असते, त्या गाडीवर आपण राहायचं, लबाडी करायचे, हे काही नको. मग हे मला म्हणले असे बाळासाहेब असे म्हणतोया. मग ते घेतलं टेम्पो घेतला. मग त्या बऱ्याच भानगडी झाल्या टेम्पोच्या. पुन्हा मग दुसरा घेतला. पहिली वारी माहेवारीला जायचो, इथले चोऱ्याच्या बैलगाडीतनं जात होतो. आमची आई, मी, वडील, माझी आजी असे जात होतो. आता म्हणजे आजी, वडील, मी, मुलं आणि आता 5 पिढ्याचे माळकरी आम्ही. एक नाही बरं वाटतं. हे असंच केलं पाहिजे. अशीच माणसं जन्माला कुटुंबात यायला पाहिजे. एवढं केलंय तर मी त्याला म्हणते अरे बाबा केलंय तुला परमेश्वरानं अजून देणार बरकत. तर तो मांडे खायनं घे, एवढं माझं मत, दुसरं काही नाही. आणि आता त्याच्याबद्दल त्याच्या सगळेच पोरं माझे व्यवस्थित. तिला एक टेम्पो होता आमचा, नंतर परत टेम्पोच एक घेतला, परत मग मोठी गाडी घेतली, नंतर तिथून सुरुवात झाली. खूप शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून. काही पिढीनं जे सांगतील ते त्यांनी ऐकावं. म्हणजे एखादा सपोर्ट चांगला करायचा म्हणजे करतातच. कुठलेही ते ध्येय घेतात ते पूर्ण करतात. लग्न झाल्यापासून आमची खूप परिस्थिती गरीब होती. नंतर त्यांनी जिद्दीनं टेम्पो घेतला. नंतर त्यांनी रात्रंदिवस काम केलं. तिथून पुढे मग त्यांनी दुसरा टेम्पो घेतला. मग नंतर ट्रक घेतला. अशी त्यांची जिद्द खूप आहे. जसा लहान भाऊ असतो त्यांनी आम्हाला तसा सपोर्ट केला. आत्तापर्यंत त्यांनी जे जे कार्य केलं त्या कार्यात त्यांना यश आलं. असं इथनं पुढं त्यांना खूप यश यावं ही बघून खूप आम्हाला आनंद होतो. आणि त्यांनी आम्हाला असे दीर म्हणून कधीच नाही वावरलं. ते जसे लहान भाऊच आहेत आमचे. सगळ्या आमच्या कुटुंबांना, सगळ्या मुलाबाळांना त्यांनी खूप धीर दिला आहे. इथून पुढं असंच त्यांना धीर द्यावा. त्यांनी त्यांचं सर्व काही ऐकावं आणि त्यांच्या पाठीमागं त्यांना आधार द्यावा एवढीच अपेक्षा. मी डॉक्टर प्रमोद हनुमंतराव खबाले पाटील, माननीय बाळासाहेब खबाले पाटील यांचा पुतण्या. आमच्या काकांनी एवढं मोठं उद्योग उभा केलेला आहे आणि मलासुद्धा डॉक्टर व्हायसाठी त्यांनीच प्रोत्साहन दिलं. कारण या दुर्गम भागात रुग्णांची सेवा व्हावी व आपलं समाजकार्य असंच पुढे चालू राहावं अशी त्यांची मनोमन इच्छा व ती पण मी पूर्ण करत आहे. इथं माझं मुरुड आणि गोटमध्ये दवाखाना चालू आहे. तिथे अत्यंत अल्पशा दरात मी रुग्णांची सेवा करतो. कसलेही जादा पैसे वगैरे त्यांना आकारत नाही. त्यांचं मला सारखं सांगणं असतं की आपल्या भागातील लोक गरीब आहे आणि त्यांना त्यांच्याकडून जास्त पैसे न घेता त्यांना अल्पशा दरात सेवा देणं हेच आपलं काम आहे. आणि पैसे कमावणं हा माझा उद्देश नसून फक्त त्यांची रुग्णसेवा घडावी हीच त्यांची इच्छा आहे. मी प्रशांत हनुमंत खबाले पाटील, मान्य श्री बाळासाहेब खबाले पाटील यांचा पुतण्या. मला आज सांगूसं वाटतं की आज बाळासाहेब खबाले पाटील यांनी हा जगदंबा उद्योग समूह उभा केला आहे. तो जगदंबा उद्योग समूह उभा करत असताना त्यामागचा एक प्रामाणिक उद्दिष्ट म्हणजे गोरगरिबांना योग्य न्याय मिळावा. सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावं. काम मिळत असताना तिथं त्यांना योग्य न्याय मिळावा आणि ते योग्य न्याय द्यायचं काम आज बाळासाहेब खबाले पाटील करत आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. तारळीपासून जवळच असलेल्या डोंगर पायथ्याला बाळासाहेबांनी
शेतकऱ्यांसाठी सुसज्ज असा जगदंबा दूध प्रकल्प उभारला आहे. तालुक्यातील वाडी वस्तीवर जाऊन हे दूध गोळा केले जाते. त्यावर प्रक्रिया करून पिशवीबंद दूध हे आज महाराष्ट्रातील कोकणासह कर्नाटक व गोवा राज्यात वितरित होत आहे. दुधाबरोबरच दुग्धजन्य पदार्थ, आईस्क्रीम, लस्सी, पनीर, दही याचेही या ठिकाणी उत्पादन तयार केले जात आहे. जगदंबा उद्योग समूहामुळे आज तारळी विभागातील सुमारे 200 ते 300 युवकांना बाळासाहेबांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. बाळासाहेब खबाले पाटील यांनी उभं केलेल्या विश्वाचं त्यांच्या सहकाऱ्यांना व मित्रांनाही मोठा अभिमान आहे. बाळासाहेबांच्या बद्दल तेही भरभरून बोलत असतात. बाळासाहेब खबाले पाटील हे माझे सच्चे आणि प्रामाणिक मित्र आहेत. गेली 20 वर्ष झाली त्यांची माझी मैत्री आहे. मैत्रीचा अनुभव सांगायला गेलं तर त्यांचा एक गुण असा आहे, ज्याशी मैत्री करतील ती प्रामाणिकपणे आणि समर्थपणे ती त्या मित्रालासुद्धा चांगल्या पद्धतीने सहकार्य करून सांभाळून घेणारे व्यक्तिमत्व आहे. गेली 20 वर्षामध्ये त्यांचे विविध जर जीवनाचे पैलू पाहायला गेले तर त्यांचा महत्त्वाचा पैलू म्हणजे आध्यात्मिक बरोबर सर्वांना मदत करणे, म्हणजे मदत लोकांना करायची, त्यांच्या जीवनामध्ये त्यांना सहकार्य व्हावं अशी त्यांची कायमचीच पहिल्यापासूनची अपेक्षा. गेले 20 वर्ष त्यांच्यावर मैत्री करत असताना त्यांची महत्त्वाचे गुण म्हणजे त्यांच्याकडं जे विचाराचं धाडस आहे ते फार मोठं धाडस आहे. नावडण्याजोगं नाही, वाखण्याजोगं धाडस आहे त्यांचं. त्यांनी आपल्या जीवनामध्ये अनेक उद्योग उभे केले. त्या उद्योगाची पार्श्वभूमी बघितली, तारळी भाग अति दुर्गम आणि डोंगराळ भाग, ह्या डोंगराळ भागामध्ये एखादा उद्योग उभा करायचं म्हटलं तर फार अवघड आणि जिकरीची गोष्ट. हा डोंगराळ भागामध्ये तारळेसारख्या डोंगराळ आणि दुर्गम भागामध्ये एखादा उद्योग उभा करायला म्हटलं तर अनेक अडचणी. लग्नासाठी जायचं म्हटलं तर हायवेला जावं लागायचं. हायवेला काशीळ असेल, अतित असेल अशा हायवेच्या नजीक कार्यालयामध्ये भरमसाठ भाडं. त्यांना आपल्या तारळे भागातल्या गोरगरीब लोकांना आपल्या विवाहानिमित्त कुठे असं अद्ययावत कार्यालय उपलब्ध नव्हतं. ते आमच्या मित्रांनी प्रथमतः चालू केलं 2000ला आणि अनेक गोरगरिबांची लग्न त्या कार्यालयामध्ये संपन्न आणि चांगल्या रीतीने पार पडली गेली. त्यांचा वाखण्याचा गुण म्हणजे गरिबांना कुठलंही कार्यालय लग्न असलं की अगदी निम्या पैशामध्ये काय तर लोकांनी लग्नाचे कार्यालयाचं भाडंसुद्धा दिलं नाही. अशासुद्धा मित्रांनी त्यांनी सहकार्य करून त्यांची लग्न इथं झालेली आहेत. खबाले पाटलांचं कुटुंब तसंच सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, अध्यात्मामध्ये अग्रेसर कुटुंब म्हणून या भागात परिचित आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना या तारळी विभागातील सर्वसामान्य माणसाला पंढरीच्या विठोबाचं दर्शन व्हावं म्हणून दरवर्षी आषाढी एकादशीला या विभागातून 4-5 ट्रक भरून माणसं पंढरपूरला पाठवतात आणि त्या विठ्ठलाच्या दर्शनाचा लाभ त्यांच्यापर्यंत पोचवतात. हे एक त्यांचं फार मोठं काम या विभागात सर्वसामान्य माणसाला परिचित आहे. बाळासाहेब खबाले पाटील हे व्यक्तिमत्व अत्यंत हुशार आणि चपलक आहे. एखादं काम हातात घेतल्यानंतर ते पूर्ण करण्याची पूर्ण क्षमतेनं, ताकदीनं त्या कामाच्या पाठीमागं शक्ती लावण्याचं काम ते नेहमी करत असतात. आणि म्हणूनच अगदी गेले 15 वर्ष आम्ही त्यांना पाहतोय. अत्यंत चिकाटीचा, आपण केलेल्या कामावर मनापासून प्रेम करणारा कार्यकर्ता आज या वेळेला इथपर्यंत पोचले. त्याचं खरं श्रेय त्यांच्या चिकाटी आणि जिद्दीला आहे. म्हणजे लहानपणापासून आम्ही जवळ संबंध तसं पहिलं माहीत नव्हतं, पण असं मित्रप्रेमामुळे ते असं भटकत असे. मी पण असंच खव्या धंदा एक लहानपणी असं फिरती राहणार आहे. त्यामुळं आम्ही दोघं एकदा संगती आलो आणि तिथपासून एक मायाजाळ चढत प्रेम जडत गेलं. आणि तिथपासून मग ह्यांचे दोस्त काय असे टार्गेट असायचे, मग ते कुठेतरी हे करायचे आणि त्याच्याबरोबर भाऊ असायचे. असं असते काय करत गेले की मग ते आमच्याबरोबर सगळेच माझ्या घराकडे असायचे. काही झालं की ते सगळे निघून तिकडे यायचं. मग असं असतं हे होत गेलं की भाऊंच्या बरोबर माझी सारखी कायम सतत गोष्टी घडली. परत भाऊनी एक 407 गाडी घेतली पाहुण्यात येत, त्याच्यात त्यांनी ती गाडी गेल्याच्यानंतर दुसरी गाडी घेतली. मग ती गाडी माझ्याकडे कायम सततच राहिली. त्यांचे ड्रायव्हर वगैरे जेवण खाणं जे काही असणार, मग भाऊंचं त्याच्यावर माझ्यावर सारखा असणारं एक प्रेमाचं हे ते काय. ग्रामीण भागातील लोकांचे आर्थिक मान उंचवण्यासाठी बाळासाहेबांनी जगदंबा क्रेडिट सोसायटीची देखील स्थापना केली आहे. यश मिळवण्याची खात्री असलेला हा माणूस निश्चितच जगदंबा उद्योग समूहाचे नाव
महाराष्ट्राच्या नकाशावर उमटवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. सह्याद्रीच्या डोंगर राजीत सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात वाढलेला एक युवक जिद्द, चिकाटी व दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर प्रतियश उद्योजक बनल्याने त्यांचे व्यक्तिमत्व या परिसरातील युवकांना निश्चितच दिशादर्शक ठरेल, यात शंकाच नाही. आई जगदंबेने त्यांना उदंड यश द्यावे हीच प्रार्थना. बाळासाहेब खबाले पाटील यांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा.